नमस्कार मंडळी. नाना फटकारे या आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुमचे स्वागत. मंडळी, आज आपण एक सामाजिक आणि गंभीर बाबतीत चर्चा करणार आहोत. तो तुमचा, माझा, सर्वसामान्यांचा, गरिबांचा, सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय आहे. आपण चर्चा करणार आहोत ते हॉस्पिटल संदर्भात. जे महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स आहेत, जसं की बोरिवली येथील भगवती हॉस्पिटल, गोवंडी येथील शताब्दी हॉस्पिटल, बांद्राचा बाबा हॉस्पिटल आणि मुलुंड येथील अगरवाल हॉस्पिटल. आता मंडळी, मध्यंतरी सकाळ या वृत्तपत्राने या 4 हॉस्पिटल विषयी खाजगीकरण होणार आहे अशी एक सनसनाटी बातमी छापली होती. पण आपण त्या बातमीवर न जाता स्वतः सकल आपल्या चॅनलने याबाबत सर्च मोहीम राबवली आणि या गोष्टींची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना मंडळी, आमच्या रिपोर्टिंगमध्ये तसेच आमच्या माहितीमध्ये बऱ्याच सुन्न करणाऱ्या गोष्टी समोर आल्या. तसेच आपण एवढ्यावर न थांबता जानेवारी महिन्यामध्येच या गोष्टी संदर्भात सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे यांनी एक लाक्षणिक उपोषण आंदोलन तिथे छेडलं होतं. सदर आंदोलनाचं जास्त दखल घेतली गेली नाही. पण मित्रांनो, ही बाब खूप गंभीर आहे. आपण राजेंद्र नगराळे यांच्याशी या गोष्टीबद्दल चर्चा केली आहे. तसेच स्वतः आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन या गोष्टीचे फोटोज, व्हिडिओ स्वतः घेतले आहेत खात्री करण्यासाठी. आणि हे सगळं करत असताना, हे सगळं केल्याच्या नंतर आम्ही सार्वजनिक विभाग उपायुक्त यांची सुद्धा भेट घेतली. आपल्या चॅनलने स्वतः सुद्धा त्यांची भेट घेतली. पण ती भेट घेतल्याच्या नंतर त्यांच्याकडून बऱ्याच सुन्न करणाऱ्या अशा गोष्टी लक्षात येत होत्या. आणि एवढ्या मोठ्या लेवलचे अधिकारी आहेत, ते नक्कीच कर्तव्यदक्ष असतील. पण त्यांच्या बोलण्यातून बऱ्याच अशा गोष्टी लक्षात आल्या की आम्ही ज्या गोष्टी मांडत होतो त्या गोष्टींवर त्यांचं कुठेही लक्ष केंद्रित होत नव्हतं. कारण आम्ही त्यांच्याशी चर्चा करत असताना आता सध्या गोवंडी येथील शताब्दी हॉस्पिटलचे जे वैद्यकीय अधिकारी आहेत, त्यांचं जे काही नाव असेल, नाव घेणं योग्य नाहीये, तर त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी उपायुक्तांशी खोट्या गोष्टींचा एवढा पाऊस पडला की तुम्ही कल्पना नाही करू शकत. आम्ही उपायुक्त सरांना ज्या काही गोष्टींची तफावत जाणवून दिली, त्यांच्या लक्षात आणून दिली, जसं की गट क आणि ड या कर्मचाऱ्यांची असणारी संख्या, उपलब्ध किती आहेत आणि कितीची आवश्यकता आहे, त्याच्यानंतर डॉक्टर, जसं की तिथे त्याच्यानंतर ऑर्थोपेडिक विभाग आहे, त्याच्यानंतर असे विविध MICU आहेत, वेगवेगळे तिकडे डिपार्टमेंट आहेत. पण आम्ही सांगितल्याच्या नंतर ही त्यांनी त्यांच्याशी विचारपूस केली. पण शताब्दी हॉस्पिटलचे जे वैद्यकीय अधिकारी सध्याचे आहेत, त्यांनी त्यांना बऱ्याच खोट्या बाबी सांगितल्या. आता ज्या ऍक्च्युअल कंडिशन आहेत मी तुमच्या समोर थोडक्यात सांगतोय. मित्रांनो, शताब्दी हॉस्पिटलमध्ये कमीत कमी 250 ते 300 पेशंट सगळ्या वॉर्डमध्ये, सगळ्या विभागामध्ये मिळून राहू शकतात. पण सध्या तिथे 80 ते 90 फक्त रुग्ण आहेत आणि बाकीच्या खॉट ह्या रिकाम्या आहेत. सर्जन डॉक्टर पूर्वी तिकडे जवळजवळ 3 असायचे, त्यांचे ज्युनियर 3 असायचे आणि त्यांच्या पॅनलवर काही कर्मचारी असायचे. म्हणजे जवळजवळ 9 ते 10 ची संख्या होती. पण आता हीच संख्या 3 ते 4 वर आहे सगळे मिळून. गायनॉलॉजिस्ट जे आहेत ते सिनियर 5 असायचे आणि ज्युनियर 5. पण आता हीच संख्या फक्त 2 आणि 2 वर आहे. ऑर्थोपेडिक डॉक्टरची संख्या तुम्ही बघाल तर सिनियर 2 आणि पॅनलवर 6 असे होते. पण सध्या सिनियर 2 आणि पॅनलवर 2 म्हणजे एकूण मिळून 4 आहेत. ENT, कान नाक डोळा
याचे जे डॉक्टर आहेत ते सिनियर 2 असून पॅनलवर 6 असायचे, पण आता फक्त सिनियर 2 आणि पॅनलवर 2 असे फक्त 4 आहेत. तसेच डोळा विभागामध्ये सिनियर 2 आणि पॅनलवर 3 असे 5 संख्या होती, पण आता ही संख्या सिनियर 2 आणि पॅनलवर 1 एकूण मिळून 3 आहे. मेडिकल स्टाफ मध्ये सिनियर डॉक्टर 2 आणि ज्युनियर 5 होते, म्हणजे 7 होते टोटल मिळून, पण आता ही संख्या सिनियर 2 आणि ज्युनियर 2 म्हणजे ऑल ओव्हर 4 आहे. पेडियाट्रिक डॉक्टरांचा विषय जर बघायला गेलं तर सिनियर 1 आणि पॅनलवर 4 अशी संख्या पूर्वी होती, पण आता ही संख्या सिनियर 1 आणि पॅनलवर 2 आहेत. तसंच कर्मचारी वर्ग म्हणजे गट क आणि ड यांची संख्या पण आपण बघितली तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे कर्मचारी आहेत गट क आणि ड यांची संख्या पूर्वी 25 आणि जे आपल्या बीएमसी थ्रू परमनंट कर्मचारी आहेत त्यांची 200 असायला हवी होती, पण ती 100 होती, म्हणजे कमीत कमी 125 अवेलेबल होते. पण ही संख्या आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सकाळी 10, रात्री 10 आणि दुपारच्या वेळेस 10 म्हणजे अशा 3 शिफ्ट मध्ये फक्त 30 आहेत आणि बीएमसी कर्मचारी 30 आहेत. पण हे जे 30 आणि 30 60 आहेत त्यामधले पण बरेच कर्मचारी उपलब्ध नसतात. बऱ्याच वेळेला नातेवाईकांच्या रुग्णांच्या नातेवाईकांनाच या गोष्टी करायला लागतात. आता वळूया आपण तिथे असलेले सुविधा जसं की MICU, MRI, सोनोग्राफी, त्याच्यानंतरला सिटी स्कॅन याविषयी आपल्याला असं सांगितलं जातं आपल्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये बऱ्याच अत्याधुनिक सेवायुक्त असं हॉस्पिटल आहे, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. त्याच धर्तीवर आपण आपल्या सरकारने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाही सुरू केला. परंतु याच्या पूर्वीच असलेल्या हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही व्यवस्थित सुविधा पुरवणार नसणार तर या गोष्टींचा कुठेही फायदा नाहीये. इथे ज्या MRIच्या मशीन्स आहेत त्या बऱ्याच वेळा बंद पडलेल्या असतात. तसेच सिटी स्कॅनच्या मशीन या एका खासगी संस्थेला चालवायला दिलेला आहे. त्यांची फीज जवळजवळ 1250 रुपये. बऱ्याच वेळा एक्सरे मशीन, सोनोग्राफी मशीन ह्या सुद्धा बंद असतात आणि हे आपण कोणत्याही वाऱ्यावर बोलत नाहीये. या गोष्टींची आपण स्वतः जाऊन खात्री केलेली आहे. त्याचे फोटो सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहेत. MICU सारखी जी एक अत्याधिक गरजेची गोष्ट आहे जिथे पेशंटला खूप वरिष्ठ लेवलच्या उपचार घेण्यासाठी त्याचा उपयोग होतो, तिथे एखाद्या बँकेला किंवा एखाद्या गोष्टीला तुम्ही सील केलं जातं तशा प्रकारे टाळं लावून ते बंद केलेलं आहे. मंडळी, तसंच आपण या गोष्टीची अजून सखोल चौकशी केली, आपण तिथे जाऊन विचारपूस केली तर आमच्याकडे स्टाफ नाहीये, तो स्टाफ भरणार आहे अशी उत्तरं देण्यात आली. म्हणून आम्ही आयुक्तांना या गोष्टींबद्दल विचारपूस केली. तर त्यांनी लवकरात लवकर ही डॉक्टरांची संख्या भरून घेण्यात येईल असं तोंडी सांगितलं, पण कधी याबद्दल त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नाही. शताब्दी हॉस्पिटल गोवंडी याच्या मागेच आता एक नवीन हॉस्पिटलचं काम सुरू आहे, पण ते हॉस्पिटल कधी सुरू होणार याबद्दलही त्यांच्याकडे कोणतंही उत्तर नाही. मला असं वाटतं कदाचित हजारो जीव गेल्याच्या नंतर सुरू होणार असेल. तसेच इथे तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे डॉक्टरची कमतरता, स्टाफची कमतरता याच्यामुळे बऱ्याच वेळी हॉस्पिटलमधून जे राजेवाडी, सायन इकडे रेफर केलं जातं. पण इकडे रेफर करत असताना ज्या अँब्युलन्सची गरज असते ती अँब्युलन्स सुद्धा उपलब्ध नसते.
ही गोष्ट सुद्धा आपण इथे पडताळणी केलेली आहे. तसेच हे स्वतः आपल्याला सांगतात 108 या क्रमांकावर कॉल करा, ॲम्ब्युलन्स उपलब्ध होईल. नक्कीच, पण 108 ला कॉल केल्याच्या नंतर त्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करेपर्यंत जर तो पेशंट दगावला तर त्याची जबाबदारी कोण घेणार, हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे. आमच्या इथे सर्व प्रकारचे रिपोर्ट्स तसे औषधं उपलब्ध आहेत. अशी तुम्ही पाहिलं तर सरकारी हॉस्पिटलमध्ये एक पाटी लावलेली असते, परंतु 60-70% वेळा असं होतं की तुम्ही काउंटरवर गेल्यावर आमच्याकडे ही 2च पॅकेट आहेत आणि तुम्हाला इतर पॅकेट बाहेरून घेणं गरजेचं आहे असं सांगतात. आमच्याकडे स्टॉक उपलब्ध नाही. तसेच रक्ताचे रिपोर्ट आणि इतर रिपोर्टही तुम्ही करता त्यावेळेस तुम्ही गेले असता इथे सध्या लॅब बंद आहे, लॅबमध्ये टेक्निशियन नाहीये, ही उत्तरे देऊन तुम्हाला तेही रिपोर्ट बाहेरून करावे लागतात. खूप गंभीर बाब आहे आणि मला असं वाटतंय आरोग्य विभागानं, हेल्थ डिपार्टमेंटने याच्यावर गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. चेंबूर गोवंडी सारखा परिसर ज्याच्या आसपास गोवंडी, चिता कॅम्प, शिवाजीनगर, त्याच्यानंतर सुमन नगर, असे बरेच छोटे मोठे परिसर आहेत, त्यांच्यासाठी संजीवनी म्हणून ठरणारे हे हॉस्पिटल आता खरंच बंद होण्याच्या वाटेवर आहे का? आणि हे जाणून बुजून बंद केलं जात आहे का? म्हणजे तुम्हाला या सुविधा ज्या मिळत आहेत त्या हळूहळू बंद करून, इकडची पेशंट संख्या कमी करून, त्याला बंद करण्याच्या वाटेवर आणून ते खाजगीकरण खरंच केलं जाणार आहे का? अशी बरीच प्रश्न अनुत्तरित आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं आपण आयुक्तांना मागितली असता त्यांनी आपल्याला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला आणि ही उत्तरं आपल्याला मिळाली नाहीत. मला असं वाटतं नक्कीच आयुक्तांनी त्यांच्या लेवलवर या हॉस्पिटलला भेट देऊन अहवाल मागवण्याची किंवा स्वतः पडताळणी करण्याची गरज आहे, तरच त्यांना हे सत्य समोर येईल. आणि मला अपेक्षा आहे लवकरात लवकर महाराष्ट्र शासन, राज्य सरकार तसेच आपले अतिशय संवेदनशील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्य विभाग याच्यावर तात्काळ कारवाई करून पुन्हा एकदा आपल्या परिसरातील लोकांना या सुविधा पुरवतील याबद्दल मला शंका वाटत नाही. म्हणून तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ जेवढा जमेल तेवढा स्किप न करता जास्तीत जास्त हा आपला महाराष्ट्र शासनाकडे, आरोग्य विभागाकडे कसा पोचेल याची दक्षता घ्या. आणि आपले जे सामाजिक कार्यकर्ते आहेत राजेंद्र नगराळे यांचेही मी मनापासून कौतुक करतो. मित्रांनो, तसेच या हॉस्पिटल संदर्भात मी केलेलं स्टिंग ऑपरेशन किंवा काही फोटो, काही पडताळणी हे पण तुमच्याशी शेअर करणार आहे. तुम्ही नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर कराल आणि जे आपले तळागाळातले लोक आहेत, बेघर लोक आहेत, फुटपाथवरती राहणारे लोक असतील, गरीब मध्यमवर्गीय लोक असतील, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि योग्य उपचारासाठी प्रयत्न कराल अशी मी अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजेंद्र दादा एक समाजसेवक आहे. ते रात्री अपरात्री कधी कुणाला परिसरात कोणत्याही मदतीची गरज लागली तर सदैव तयार असतात. आता मध्यंतरीच कोरोना सारख्या महामारीमध्येही परिसरात बऱ्याच लोकांना डॉक्टर असो या रेशन असो, भाजीपाला असो, अशा एक ना अनेक गोष्टींची मदत राजेंद्र दादा यांनी सढळ हस्ते केलेली आहे. खरं तर बघायला गेलं तर घाटला परिसर असू दे, गोवंडी, शिवाजीनगर, बैंगनवाडी, माहुलगाव, सिद्धार्थ कॉलनी, लाल डोंगर, पांढरापूर आणि लिंबुनी बाग, हे जे परिसर आहेत हे सर्वसामान्य मध्यमवर्गीयांचे परिसर आहेत आणि याच्यामध्ये कष्टकरी लोक राहतात. आमच्या घाटल्या परिसरामधील माझ्या माता भगिनी धुना भांड्याचं काम करतात, रिक्षा चालक आहेत, वॉचमॅनचं काम करतात. असं कष्टकरी कामकऱ्यांचा हा सगळा प्रवर्ग येतो आणि अशा वेळेला यांचं हातावर पोट असतं काही लोकांचं. म्हणजे
जेव्हा कामाला जाणार तेव्हा त्यांचं घर चालणार असणार। आणि जे शताब्दी रुग्णालय होतं, छोटा मोठा काही आजार असला किंवा काही ऑपरेशन असते त्याच्या करता एक संजीवनी होतं ते। परंतु जे आता बघतोय मी ते अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल, कारण माझ्या मते जे काही कमतरता आहे हॉस्पिटल मधल्या कर्मचाऱ्यांची ती फार कमी म्हणजे फार मोठ्या प्रमाणात कमतरता होत चालली। म्हणजे डॉक्टर्स कमी झाले, टेक्निशियन कमी झाले, नर्स कमी आहेत, आणि ज्या या रुग्ण सेवा संदर्भात ज्या ज्या का कर्मचारी वर्ग लागतो तो सगळा कमी होत चालला। मग हे जे कमी होत असताना मी प्रशासनाला विचारू इच्छितो की का नाही त्या लक्ष घालून ते सगळे जे खाली झालेल्या पोस्ट आहेत त्या का नाही भरत त्या। कारण त्यांना मला असं वाटतं की त्याच्या मागचा डाव असा असेल की हे त्यांना खाजगीकरण करायचं आहे। आता बघा, मुंबईमध्ये सर्वात जास्त प्रकल्पग्रस्त आहेत हे चेंबूर गोवंडी परिसरात स्थलांतरित केलेले, म्हणजे माहुलगावचा म्हाडा घ्या, PMGP वसाहत घ्या, लल्लूबाई कंपाऊंड घ्या, इथे नाला कटिंग, रस्ता कटिंग किंवा रेल्वे कटिंग याच्यामध्ये जे लोक आहेत त्यांचं सगळ्यांचं प्रकल्पग्रस्तांना या परिसरात त्यांनी आणून ठेवले, म्हणजे मोठ्या प्रमाणात एक प्रकारे लोकसंख्या वाढली। मग ही लोकसंख्या वाढल्यानंतर त्यांना ज्या प्राथमिक सुखसुविधा लागतात, म्हणजे हे आरोग्य, सगळ्यात पहिलं तर आरोग्य, या आरोग्यासाठी त्यांनी काय असं हे केलंय, मला तर असं वाटत होतं की माझ्या मते माहुल गावाला एक मोठं हॉस्पिटल त्यांनी बांधलं पाहिजे। जर त्यांना जर हे करायचं असेल, प्रायव्हेटला द्यायचं असेल, तर माहुलमध्ये एवढं मोठं ज्या म्हाडाच्या बिल्डिंगी बांधून ठेवल्या त्या प्रायव्हेट लोकांना द्या ना तुम्ही, आणि तिथे हॉस्पिटल त्यांना चालू करायला सांगा ना, त्यांना पाहिजे तसं करू द्या। पण आमच्या ह्या गोरगरीब लोकांसाठी जे आहे ते मला हे वाटत नाही की शताब्दी रुग्णालय हे प्रायव्हेट होऊन देणार नाहीत कोणत्या परिस्थितीत। लोक त्याच्याबद्दल तळागाळातून जमिनीवर उतरतील आणि त्याच्याबद्दल लढा। पण तुम्ही जी ही शंका उपस्थित करताय किंवा तुम्ही जो आरोप करताय तो नेमका कोणत्या आधारावर करताय? बघा, आता एक तर पहिल्यांदा जी बातमी आली होती, या बातमीच्या आधारे हॉस्पिटल, बँड्रा, MT अग्रवाल आणि हे शताब्दी रुग्णालय अशी ही 4 रुग्णालय होती। या चारीच्या चारी रुग्णालय बांधून तयार आहेत, मात्र शताब्दी रुग्णालय कधी चालू करणार असा प्रश्न विचारल्यावर टोलवाटोलीची उत्तरं भेटतात। म्हणजे तुम्ही या संदर्भात आरोग्य विभाग किंवा सार्वजनिक आरोग्य आयुक्त वगैरे यांचे काही भेटी घेतल्यात का? हा, नक्कीच। मी हे बघा, मी संत गाडगे महाराज एक चळवळ या माध्यमातून मी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची वेळोवेळी त्यांना पत्रव्यवहार केलाय, जिथे जाऊन भेटता येईल तिथे त्यांना जाऊन भेटलोय, त्यांच्या सर्व संदर्भात चर्चा केली। मात्र कदाचित त्यांची ही पॉलिसी डिसिजन असू शकतो, कदाचित काही मंत्र्या त्याच्यामध्ये काही हात असू शकतो, कारण तर BMC ऑफिसर कधी डायरेक्ट असं प्रायव्हेटायझेशन करणार नाहीत, कारण उद्या जर हॉस्पिटल होते तर उद्या त्यांच्या पण याच्यावर गदा येऊ शकते। तर मला असं वाटतं की याच्यावर सरकारी धोरणं असतात ते अवलंबतात, म्हणून मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो आणि संबंधित जे सत्तेमध्ये आहेत त्यांना देखील विनंती करतो, आणि जे विरोधात आहेत सत्तेच्या त्यांना देखील विनंती करतो की हा अतिशय लोकांच्या जिकरीचा प्रश्न आहे, आणि जर सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या आरोग्याच्या बाबतीत तरी लोक असं न करायला नाही पाहिजे। आपल्या त्या संदर्भात हे बघा, सगळ्या रिकाम्या असलेल्या पोस्ट वगैरे या सगळ्या माझ्याकडे आहेत। पुन्हा याच्यानंतर मी मुंबईत जेवढे हॉस्पिटल आहेत त्या संदर्भात देखील माहितीचा अधिकार टाकलेला, आणि त्याच्यामध्ये देखील मी सर्व माहिती मागवायचा प्रयत्न केला, ते देखील माझं चालू आहे। त्या संदर्भात मला काही माहिती आलेल्या आहेत, परंतु माझ्या मते माहितीचा अधिकार मी मागवणार, त्याच्यामध्ये काय करणार, त्यासाठी मी लाक्षणिक उपोषण याच्यासाठी ठेवलेलं की सर्वांना कळवायला पाहिजे की काहीतरी घडतंय, एखादी ठिणगीच नंतर त्याचा मोठा ज्वालामुखी बनू शकते, हे मला त्यातून दाखवायचं होतं। आणि कदाचित भविष्यामध्ये सर्व लोक एकत्र येऊन या गोष्टीसाठी एक मोठा लढा उभारतील असं मला वाटतं। शताब्दी रुग्णालयात सांगतो की शताब्दी रुग्णालयामध्ये 200 ते 250 पेशंट असायचे अगोदर ऍडमिट, मग त्याच्यामध्ये सर्जिकल मध्ये असू देत
किंवा ज्या प्रसूतिगृहामध्ये असू देत किंवा इतर कोणत्या आजाराकरता शताब्दीमध्ये 200 ते 250 रुग्ण तिथे असायचे ऍडमिट, परंतु आताच्या घडीला फक्त 90 ते 95 रुग्णच आहेत. म्हणजे अर्धा रुग्ण तिथे कमी झाले. याचं मुख्य कारण काय की तिथे डॉक्टर नाहीयेत, संबंधित स्टाफ नाहीये जो लागतो तो. हे नसल्यामुळे या रुग्णांना सायन, KM किंवा राजावाडी अशा हॉस्पिटलमध्ये पाठवतात. आणि याच्या मागचा हा डाव तर नाही ना की डॉक्टर नाही भरत आणि इतर हे नाही भरत, जे संबंधित कर्मचारी लागतात. असं करून हे प्रशासन आहे ते हे प्रायव्हेट म्हणजे खाजगी संस्थेच्या घशात तर घालायला नाही ना बघत, असं मला वाटतं. अत्याधुनिक मशिनी नाही आहेत. खरं तर बघायला गेलं तर वेळोवेळी त्या मशिनी बंद असतात. आता तुम्ही जरी गेलात तर काही टेस्ट करायच्या झाल्या तर त्यांना राजावाडीला किंवा सायन हॉस्पिटलला घेऊन जातो त्या रुग्णाला. खाजगीकरण म्हणजे नेमकं कोणत्या संस्थांना देण्याचा डाव आहे किंवा त्यांचं काही प्रपोजल आहे का? आता याच्या संदर्भामध्ये सरकारी अधिकारी काही सांगायला मागत नाहीत, कारण कदाचित त्यांच्या नोकरीवर कदा येऊ शकते की तुम्ही ही माहिती बाहेर कशी दिली. परंतु एखादी परिस्थिती आपण समजू शकतो ना. एखादा जर जागा खाली करायची असेल तर तिथले लाईट बंद करणार, हे करणार, असं पकडा. हॉस्पिटल म्हणजे सरकारची ही पॉलिसी आहे असं तुम्हाला वाटतं? बघा आता तिथे तुम्ही शताब्दीमध्ये जर राऊंड मारला तर बहुतेक 50% खाट तुम्हाला खाली दिसतील रुग्णांच्या. दुसरी गोष्ट जे ICU आहे ते बंद आहे. मग हे का बंद आहे? जर तुम्ही प्रायव्हेटायझेशन तुम्हाला खाजगीकरण करायचं नाही मग तुम्ही का हे करता? माझ्या मते PPP अंतर्गत हे जे हॉस्पिटल आहे हे मोठ्या अदानी किंवा अंबानी किंवा या अशा कोणत्या तरी संस्थेच्या घशात तर घालायचा डाव नाही ना. तुम्ही जसं सांगताय की इथे डॉक्टर किंवा स्टाफ यांची कमी आहे, हा प्रॉब्लेम तुम्हाला इथे नेहमी फेस करावा लागतो का? हा, आता भरपूर माझ्या मते 2020 नंतर भरतीच नाही केलेली महानगरपालिकेत. अच्छा. हा, कदाचित माझा हा अंदाज चुकीचा पण असू शकतो. त्याच्या अगोदरपासून पण भरतीच नाही केली. तर आणि जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने घेतात त्यांचे देखील 4-4 महिने काही जणांचे पगार नाही दिले. म्हणजे ते एक्सरे टेक्निशियन असू देत किंवा रक्त तपासणी करणारे असू देत किंवा इतरही जे कोण असतील त्या कर्मचाऱ्यांचे 4-4 महिने पगार नाही झालेले. आता आपण जर प्रशासनाला ह्या गोष्टी विचारायला गेलो तर प्रशासन असं दाखवतं की सगळं बरोबर आहे आणि ते संबंधित अधिकाऱ्यांना विचारतात, ते अधिकारी सांगतात सगळे बरोबर आहे. पण ज्या वेळेला हॉस्पिटल बंद होईल, एकदा जर हॉस्पिटल बंद झालं तर ते पुन्हा चालू करताना फार नाकेनऊ होईल. कारण याचं सगळं फेस करायला लागतं तिथे जे असतात. म्हणजे जो स्टाफ असतो तिथे, नर्स असू देत, डॉक्टर्स असू देत, कमतरतेमुळे त्यांना दुसरीकडे पाठवावं लागतं. त्यावेळेला जे रुग्णांचे नातेवाईक येतात त्यांच्याशी ते नातेवाईक डायरेक्ट त्यांच्याशी हाणामारीवर येतात. कारण हे इथून बोलतात सायनला जावं, आमच्याकडे आता ICU बंद आहे, आमच्याकडे हे चालू नाहीये, आमच्याकडे हे डॉक्टर नाहीत, ते डॉक्टर नाहीत, असं ते करून सायनला पाठवतात. पण तुम्ही जसं सांगताय की इथे पेशंट आल्यावर त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलला रेफर करावं लागतं किंवा अजून काही भांडणांचे वगैरे प्रकार होतात किंवा काय, तर अशा वेळी त्या पेशंटला, इमर्जन्सी पेशंटला रेफर करताना तुम्हाला अँब्युलन्स वगैरे पुरवली जाते का? कारण तुम्ही म्हणाला स्टाफ नाहीये. बरोबर, प्रत्येक वेळेला ते ना अँब्युलन्स असतात अशी नाही. तर कधी कधी काय होतं, आताच मी बघितलं अटेंडन्स नसतो अँब्युलन्सवाल्याचा. अँब्युलन्स 108 नंबरला लावल्यानंतर वेळेत येते नाही येत, या सगळ्या सुविधा. तर त्याच्यातच कधी कधी त्या रुग्ण माझ्यामध्ये दगावला पण जात असेल. कारण इथून सायन हॉस्पिटलचं अंतर जवळ नाही किंवा राजावाडीचं जवळ नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना जे वरचे प्रशासकीय अधिकारी आहेत ते गप्प का बसलेत? ते काय वेळ बघतात का, कुठला मुहूर्त बघतात की हा मुहूर्त आला की मी त्यावेळेला सगळे डॉक्टर भरणार, नर्स भरणार, सर्व स्टाफ भरणार? असं जर नसेल तर माझं प्रशासनाला एक आव्हान आहे की लवकरात लवकर आपण सदर गोष्टीसाठी दखल घेऊन आपण ज्या स्टाफ कमी झालेला आहे तो भरावा आणि लवकरात लवकर हॉस्पिटल गोरगरिबांसाठी चालू व्हावं योग्य रीतीने. नाही, मला तुम्हाला पुन्हा एका प्रश्नाकडे न्यायला आवडेल. तुम्ही जसं की म्हणालात की इथे मशिनरीज वगैरे आहेत पण त्या बऱ्याच वेळेला चालू नसतात किंवा काही इमर्जन्सी लाईटचा वगैरे प्रॉब्लेम असतो, तर अशा वेळी ते तुम्हाला सायन सारख्या, राजेवाडी, KM सारख्या हॉस्पिटलला रेफर करतात.
मग अशा वेळी तिथे तुम्हाला काय कारणं दिली जातात? काही ठराविक अशी व्हॅलिड कारणं दिले जातात की तुम्हाला टोलवाटोलवी केली जाते? ना खरोखरच काही काही मशिनरीज बंद असतात. जर असं सतत मशिनरी बंद पडतंय तर अशा कृष्णासारख्या एका प्रायव्हेट संस्थेला त्यांनी चालवायला दिले पाठीमागे, तर त्या संस्थेला जर ते 1200 रुपयात परवडू शकतं प्रायव्हेट लोकांना ठेवून, तर आपल्या महानगरपालिकेला का नाही परवडू शकत? म्हणजे तुम्ही असं म्हणताय जी MRI ची जे स्लाइड्स आहेत, ज्या मशिनरीज आहेत, त्या कोणत्या एका प्रायव्हेट संस्थेला दिलेल्या आहेत? नाही, MRIचं नाही दिलेलं, सिटी स्कॅनचं दिलेलं आहे, पण काही दिवसांनी MRI पण देतील कमी पैशामध्ये. आणि त्याचे चार्जेस जे आपल्या सरकारी मध्ये असतात तेवढेच आहेत की त्याच्यापेक्षा जास्त? तेवढेच आहेत, परंतु आता कृष्णामध्ये हळूहळू ते पण चार्जेस वाढवायला लागले. सगळ्यांकरता नॉमिनल 1200 रुपये चार्जेस होता. म्हणजे थोडक्यात काय तर सगळ्याच गोष्टींमध्ये प्रायव्हेटायझेशन चालू झालेलं आहे. म्हणजे तुमचा असा शंका आणि आरोप तुम्हाला आहे की येत्या काही दिवसात हे हॉस्पिटल बंद करून तिथे ह्या सगळे कारण दाखवून ते बंद करून तिथे प्रायव्हेटायझेशन होईल आणि नक्कीच एखादी प्रायव्हेट संस्था, आणि जसं की तुम्ही म्हणाल 7 हिलचं तुम्ही एक उदाहरण दिलं, किंवा आपल्या लीलावती, नानावती यांच्यासारख्या संस्थेला हे हॉस्पिटल देऊन त्याचं प्रायव्हेटेशन नक्की केलं जाईल. हे पडद्यामागचं यांचं हळूहळू हे षडयंत्र चालू आहे असं मला वाटतं. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल. तुम्ही मगाशी एक गोष्ट सांगितली आणि मला असं वाटतं की तुम्ही ऑन कॅमेरा सगळ्यांसमोर व्यक्त व्हावं. तुम्ही सांगितलं तुम्ही जे कोणी हे सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त उपायुक्त असतील त्यांची भेट घेतलीत आत्ताच नुकतेच या 1-2 दिवसामध्ये, तर त्यावेळेस तुम्हाला काही धक्कादायक उत्तर किंवा त्यांच्याकडून व्यवस्थित रिस्पॉन्स नाही मिळाला, तर त्याबद्दल थोडक्यात तुम्ही सांगाल का? मी उपायुक्त साहेबांची भेट घेतली आजच. त्यावेळेला मला खरं तर ते मला कर्तव्यदक्ष वाटतात, परंतु त्यांना जी माहिती पुरवली जाते ती मला असं वाटतं हॉस्पिटलच्या वतीने बरोबर नाही पुरवली जात. कारण जेव्हा मी त्यांच्या समोर बसलेलो तेव्हा त्यांनी संबंधित अधिक जे डॉक्टर्स असतील, ज्यांच्याकडे आता हॉस्पिटलचा चार्ज आहे, त्यांना विचारलं असता त्या डॉक्टरांनी सांगितलं की जे काही म्हणजे पेशंट आहे ते 100% आहे. पण त्याच्यानंतर आम्ही त्यांना भेटून आल्यानंतर ज्या वेळेला आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो त्यावेळेला बघितलं तर सगळ्या खाटा रिकाम्या आहेत. म्हणजे जर 200-250 पेशंट असतात तिथे 70-80-90 पण पेशंट नसतील असं आहे. तर मी त्यांना कळू इच्छितो की तुम्ही अहवाल मागवा. मागच्या महिन्यामध्ये दररोज किती पेशंट असायचे आणि आता किती पेशंट आहे याचा अहवाल मागवा. याच्यामध्ये डॉक्टरांचा काय बेनिफिट आहे, जे मुख्य डॉक्टर असतील त्यांचा, की ते अशा गोष्टींना खतपाणी घालतात की आम्ही जर त्याच्यासाठी आवाज उठवतो तर तुम्ही खरी माहिती द्या ना हॉस्पिटलच्या बाबतीतली सगळी. बरोबर, तुम्ही खरी माहिती नाही देणार तर वरच्या लोकांना ते बरोबरच वाटणार आणि याचा ताण कर्मचाऱ्यांवर येतो. नर्सेस असू देत किंवा तिथे असणारे डॉक्टर असू देत किंवा तिथे असू देत शिपाई असू देत, वॉर्ड बॉय असू देत, यांच्यावर ताण येतो आणि उद्या तिथे भांडणं होणार, कुणाचं तरी डोकं फुटलं जाणार. कारण रुग्णांचे नातेवाईक येतात, हे टेन्शन मध्येच असतात. नाही बरोबर आहे, ते पहिलेच त्यांच्या पेशंटला घेऊन त्रासामध्ये असतात आणि त्यांना या सगळ्या असुविधा झाल्या तर त्यांना अजून मानसिक त्रास सहन करावा लागतो. जेव्हा उपायुक्तांना भेटायला गेलो, उपायुक्त साहेबांना, तेव्हा त्यांनी मला सांगितलं जे असेल ते कागदोपत्री माझ्याशी बोला. ओके. आता ते खरं तर हेड आहे, तर त्यांनी ऑलरेडी समोरून सगळ्या गोष्टी मागवल्या पाहिजे. जेव्हा एखादा आम्हाला काही कामधंदा नाही किंवा आम्हाला काही उद्योग नाही म्हणून आम्ही नाही हे करत, तर आम्हाला मनापासून वाटतं की हॉस्पिटलचं चांगलं व्हावं, रुग्णांची चांगली सेवा व्हावं, त्याच्यासाठी आम्ही करतो. एक टाइमपास करायसाठी जात नाही. त्यांच्या बोलण्यातून मला कुठंतरी असं जाणवलं की ते कुठेतरी आम्हाला बोलत, जे त्यांचे शाब्दिक जे बोलणं होतं ते आम्हाला खटकलंय ते. तर ते योग्य वेळेला आल्यानंतर आम्ही त्यांनी आम्हाला जेव्हा आता पुन्हा बोलवलंय तेव्हा कागदोपत्री घेऊन जाणार, त्यावेळेला त्यांना ते सर्व दाखवणार की तुमचे खालचे अधिकारी बघा कसे चुकीची तुम्हाला. आपल्या सर्व प्रेक्षकांना मी दाखवतोय ज्या अधिकाऱ्यांनी सांगितलं 100% हॉस्पिटल भरलेलं आहे, तर त्यांनी बघावं. हे MICU आहे ज्याला सील केल्यासारखा टाळा लावलाय
हा एक पेशंट आहे ज्याला दुपारी 3 वाजता येऊन 8 वाजेपर्यंत तिथेच ठेवलेला आहे आणि नंतर राजावाडी हॉस्पिटलला रेफर केलंय, कारण त्यांच्याकडे काही मशिनरी नाहीत, डॉक्टर नाहीत. प्रत्येक वॉर्डमध्ये 2-3 पेशंट आहेत फक्त. ही कंडिशन असताना अधिकारी खोटं कसं बोलू शकतात? सगळे वॉर्ड आम्ही फिरून बघितलेलं आहे, सगळ्या वॉर्डची कंडिशन हीच आहे. काही कारण नसताना फक्त हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नाहीत या कारणाने दुसऱ्या हॉस्पिटलला रेफर करतायत.